रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरून त्यांच्याशी संवाद साधला आणि यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाली। 73व्या वाढदिवसानिमित्त मोदी यांनी पुतीन यांना शुभेच्छा दिल्या आणि यावेळी आगामी भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी भारत उत्सुक असल्याचं देखील नमूद केलं। 23व्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेमधील भारत रशियाचं स्वागत करण्यासाठी उत्सुक असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। भारत संरक्षण क्षेत्रामध्ये स्वदेशी स्रोतांकडून लष्करी उपकरणे आणि शस्त्र खरेदी करण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहे। राष्ट्रीय सुरक्षेच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि आत्मनिर्भरतेला चालना देण्यासाठी ही खरेदी केली जाते, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे। 2024-25च्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस देशांतर्गत स्रोतांकडून संरक्षण उपकरणांची खरेदी अंदाजे 1,20,000 कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे। 2021-22 मध्ये हा आकडा सुमारे 74,000 कोटी रुपये होता, असं सुद्धा सिंह यांनी एका कार्यक्रमात म्हटलं। मुंबईमध्ये आयोजित ग्लोबल फिनटेक 2025 मध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते फॉरेन करन्सी सेटलमेंट सिस्टीमचं उद्घाटन झालं। यावेळी सीतारामन म्हणाल्या, विदेशी चलन व्यवहार आता विना अडथळा आणि तत्काळ पूर्णत्वास जातील, त्यामुळे चलनाचं व्यवस्थापन अधिक चांगल्या पद्धतीने करता येणार आहे। गिफ्ट सिटीच्या या उपक्रमात हाँगकाँग, टोकियो, मनिला इथल्या काही निवडक समूह सहभागी आहेत आणि त्यामुळे विदेशी चलनाचे व्यवहार स्थानिक चलनामध्ये वेगाने पूर्ण होतील। सध्या विदेशी चलनामधील व्यवहार पूर्ण करण्यासाठी विविध संस्थांचा सहभाग असण्याचं आवश्यक आहे आणि त्यामुळे अशी माहिती सीतारामन यांनी दिलेली आहे। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये एक नवीन बंगला देण्यात त्यांना आलेला आहे। पत्ता 95 लोधी इस्टेट आहे, जो टाइप 7 बंगला आहे। आपने केजरीवालांसाठी टाइप 8 बंगल्याची विनंती केलेली होती। गेल्या वर्षी दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला आणि त्यानंतर केजरीवाल यांनी 17 सप्टेंबरला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। 4 ऑक्टोबरला त्यांनी त्यांच्या कुटुंबाने 6 फ्लॅगस्टाफ मार्ग येथील मुख्यमंत्री निवास रिकामा केला आणि लुटियन्स दिल्लीमधील फिरोजशाह रोडवरील बंगला क्रमांक 5 मध्ये राहायला गेले। अभिनेता आणि टीव्हीके प्रमुख विजय यांनी करूर चेंगराचेंगरीमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांशी वैयक्तिकरित्या संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे। विजय यांनी आधीचा व्हिडिओ कॉलद्वारे 4 ते 5 कुटुंबियांशी बोलणं केलं होतं आणि याआधी 4 ऑक्टोबर रोजी मद्रास उच्च न्यायालयानं या प्रकरणाची सुनावणी करताना अभिनेत्याला आणि पक्षाला फटकारलं होतं। घटनेनंतर विजय घटनास्थळावरून निघून गेला आणि त्याने कोणतीही माफी किंवा पश्चाताप सुद्धा दाखवला नव्हता। फक्त डोळेझाक करून जबाबदारी टाळू शकत नाही, असं न्यायालयानं म्हटलेलं होतं। बिग बॉस कन्नड सीझन 12 रियालिटी शो सुरू असलेल्या बँगलोर बिडदी नजीकच्या जॉलीवूड स्टुडिओ रामनगर जिल्हा प्रशासनाने कुलूप लावलेला आहे। सर्व स्पर्धकांना बाहेर काढल्यानं एकच खळबळ माजली आहे। औद्योगिक क्षेत्रामध्ये असलेल्या या स्टुडिओकडून सांडपाणी प्रक्रिया न करता ड्रेनेजला सोडलं जातं आणि त्यामुळे नियमांचं उल्लंघन केल्याचा आणि कोणतीही परवानगी न घेतल्याचा आरोप करत कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस जारी केली। त्यानंतर आज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रामनगर तहसीलदार तेजस्विनी यांच्या नेतृत्वातील पथकानं ही कारवाई केली आहे। केरळ उच्च न्यायालयानं शबरीमला मंदिराच्या 2 द्वारपालांच्या मूर्तींमधून सोन्याच्या चोरीच्या कथित प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे। या प्रकरणामधील मुख्य आरोपी उन्नीकृष्णन पोट्टी यांनी त्रावणकोर देवस्थान बोर्डाला पाठवलेल्या ईमेलवरून असं दिसून येत आहे की संस्थानामध्ये सगळं काही ठीक नाहीये, असं मत काल झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयानं व्यक्त केलं। सोन्याचा मुलामा देणारे तज्ज्ञ पोट्टी यांनी टीडीबी अध्यक्षांना पाठवलेल्या ईमेलचा संदर्भ न्यायालयानं दिला। श्रीकोविलच्या मुख्य प्रवेशद्वारावर मुलामा चढवल्यानंतर सोनं उरलेलं होतं, असं सुद्धा त्या मेलमध्ये म्हटलंय। हरियाणाचे वरिष्ठ IPS अधिकारी वाय पुराण कुमार यांनी आत्महत्या केली आहे। त्यांनी चंदीगडच्या सेक्टर 11 मधील त्यांच्या सरकारी निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे। चंदीगड पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी आत्महत्या का केली हे अजूनही त्यांना स्पष्ट नाही। अधिकारी या प्रकरणाची चौकशी करतायत। वाय पुराण कुमार हे ADGP दर्जाचे अधिकारी होते।
29 सप्टेंबरला त्यांना रोहतकच्या सुनारिया तुरुंगात हलवण्यात आलं आणि जिथे सिरसा डेरा सच्चा सौदा प्रमुख राम रहीम महिला शिष्यांचं लैंगिक शोषण केल्याबद्दल शिक्षा भोगत होते. उत्तर प्रदेशमधील बिजनौर जिल्ह्यामध्ये तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. जुन्या वादामधून तरुणाला रस्त्यामध्ये गाठलं आणि बेदम मारहाण केलेली आहे. अतिशय क्रूरपणे तरुणाला मारहाण करण्यात आली आहे आणि या घटनेचा व्हिडिओ सुद्धा समाज माध्यमांवर व्हायरल होतोय, जो आपण दृश्यांमध्ये पाहतोय. या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे आणि या व्हिडिओच्या आधारे पोलिसांकडून सध्या आरोपींचा शोध सुरू आहे. 2024 मध्ये झालेल्या पूर आणि भूस्खलनामुळे आसाम आणि गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकारनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीनं 707.97 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मदतीला मंजुरी दिली आहे. हरियाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरणासाठी एनडीआरएफ अंतर्गत 903.67 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. मोदी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकारने 2025-26 मध्ये एसडीआरएफ अंतर्गत 27 राज्यांना जवळपास 13,603 कोटी आणि 12 राज्यांना एनडीआरएफ अंतर्गत 2,024 कोटींचा निधी वितरित केला आहे. गौसपूर गावामध्ये जुन्या वादामधून गोळीबार झाल्याची घटना घडलेली आहे. ग्रामपंचायत प्रमुखांनी त्यांच्या साथीदारांसह एका तरुणाच्या घरावर हल्ला केला आणि बंदुकीतून गोळ्या झाडल्या असा आरोप सुद्धा करण्यात येतोय. या गोळीबारामध्ये 2 तरुण थोडक्यात बचावलेले असून एकाच्या डोक्यावरून गोळी गेल्यामुळे तो गंभीर जखमी झालाय. त्याला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि या घटनेमुळे गावामध्ये भीतीचं वातावरण आहे. कमालजंग पोलीस स्टेशन हद्दीमध्ये घडलेल्या या घटनेचा पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. छत्तीसगडमध्ये माजी मंत्री लीलाराम भोजवानी यांच्या नातवावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. चंद्रेश भोजवानी रस्त्याच्या कडेला उभे असताना एका भरधाव कारनं त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. हल्ल्याची ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झालेली असून हल्ल्यानंतर कार चालक पळून गेलाय. बसंतपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये इंदिरानगरमध्ये ही घटना घडलेली आहे. चंद्रेश भोजवानी यांच्यावर नंतर शस्त्रांनी सुद्धा वार करण्यात आल्याची माहिती. सुदैवाने या हल्ल्यामध्ये ते थोडक्यात बचावले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलेला असून आरोपीचा सध्या शोध सुरू आहे. भारतामध्ये जैवविविधतेने समृद्ध असलेल्या 106 राष्ट्रीय उद्यानांपैकी सर्वाधिक उद्यानं असलेली 5 राज्य समोर आली आहेत. यामध्ये मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर असून इथं 11 राष्ट्रीय उद्यानं आहेत. दुसऱ्या क्रमांकावर अंदमान निकोबार बेटं असून तिथे 9 उद्यानं आहेत. तर आसाममध्ये 7, केरळ आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी 6 राष्ट्रीय उद्यानं आहेत. कान्हा, काझीरंगा, एराविलोकम, जिम कार्बेट यांसारख्या प्रसिद्ध उद्यानांमध्ये सुद्धा राज्य वन्यजीव पर्यटन आणि जैवविविधतेच्या संवर्धनासाठी महत्त्वाची मानली जातात. कन्नड चित्रपटसृष्टीमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. एका अभिनेत्रीने अभिनेता आणि डायरेक्टर असलेल्या हेमंतवर लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेलिंगचे गंभीर आरोप केलेत. या आरोपांनंतर पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केलेली आहे. 2022 मध्ये ओळख झाल्यानंतर ऋषी या चित्रपटासाठी संधी देत हेमंतने आधी विश्वास संपादित केला आणि त्यानंतर 2023 मध्ये मुंबईमध्ये असताना मद्यामध्ये काहीतरी मिसळून अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडिओज घेतल्याचा हेमंतवर आरोप आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करत गुन्हा दाखल केलेला असून अधिकचा तपास सुद्धा सुरू आहे. भांडवली बाजारामध्ये जोरदार तेजी पाहायला मिळालेली असून सेन्सेक्स 82,000च्या उंबरठ्यावर पोहोचलाय. एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेसारख्या ब्लू चिप समभागांमध्ये गुंतवणूकदारांची मोठी खरेदी झाली आहे. दिवसाअखेर सेन्सेक्स 136 अंशांनी वाढून 81,926 वर थांबल्याची माहिती. तर निफ्टीने 30 अंशांची वाढ नोंदवत 25,108 वर तो थांबलेला आहे. रिझर्व्ह बँकेच्या सुधारणांमुळे वित्तीय समभागांमध्ये तेजी आली आहे आणि देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 5,000 कोटींपेक्षा अधिक खरेदी केली. बाजार आता आगामी तिमाहीमधील आर्थिक पुनर्प्राप्तीच्या आशेने उत्साही दिसतोय. व्यापार शुल्काचा वापर करून भारत पाकिस्तान यांच्यामधील संभाव्य युद्ध थांबवल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केलाय. शुल्क अमेरिकेसाठी खूप महत्त्वाचं आहे आणि फक्त आपल्या अब्जावधी डॉलर्स मिळत नाहीत, तर शुल्कामुळे आपण शांतता रक्षकही आहोत. मी शुल्क वापरून युद्ध थांबवतो. भारत आणि पाकिस्तान युद्ध करण्याच्या तयारीत होतं असा दावा ट्रम्प यांनी केला आणि त्यामध्ये 7 विमानं पाडली होती. पण
ते खूप प्रभावी होते, ते थांबले असं सुद्धा त्यांनी सांगितलंय. हे व्यापार शुल्कामुळे झालं असं सुद्धा ते म्हणालेत. मात्र कोणत्याही तयस्थाने मध्यस्थी केली नसल्याचं भारतानं ठामपणे म्हटलंय. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये भारताने पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केलाय. भारताचे प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी पाकिस्तानवर स्वतःच्या लोकांवर बॉम्ब टाकण्याचा, नरसंहार करण्याचा आणि 4 लाख महिलांवर बलात्कार करण्याचा आरोप केलाय. त्याने पाकिस्तानचा खोटा प्रचार आणि दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांचा खरपूस समाचार सुद्धा घेतलाय. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि हे पुन्हा अधोरेखित करत भारताने पाकिस्तानला इतिहासातील ऑपरेशन सर्चलाइटची आठवण सुद्धा करून दिली आहे. जगाला पाकिस्तानचा खरा चेहरा आता ओळखू आलेला आहे असं मत सुद्धा भारताने मांडलंय. रशियाच्या बाजूने लढणारा 22 वर्षीय भारतीय विद्यार्थी माजोती साहिल मोहम्मद हुसेननं युक्रेन समोर आत्मसमर्पण केलंय. ड्रग्सच्या गुन्ह्यांसाठी 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या माजोतीला तुरुंगवास टाळण्यासाठी रशियन सैन्यामध्ये सामील होण्याची ऑफर होती. माजोतीने व्हिडिओमध्ये असं सुद्धा म्हटलंय की त्याने रशियन सैन्यासोबत करार केलाय आणि त्याला फक्त 16 दिवसांचं प्रशिक्षण मिळालंय. 1 ऑक्टोबर रोजी त्याला पहिल्यांदाच युद्धामध्ये पाठवण्यात आलं आणि 3 दिवसांनंतर त्याच्या कमांडरशी झालेल्या लढाईनंतर त्याने युक्रेनियन सैन्यासमोर आत्मसमर्पण केलंय. मी माझं शस्त्र ठेवले आणि म्हटलं मला लढायचं नाही, मला मदत हवी आहे असं सुद्धा त्याने म्हटलंय. गाझा युद्धाला आज 2 वर्ष पूर्ण झालेली असून तिथली परिस्थिती सध्या प्रचंड भयावह आहे. गाझामधील 80% इमारती, 90% शाळा आणि 98% शेती उद्ध्वस्त झाली आणि युद्धामुळे गाझामध्ये 65,000हून अधिक लोकांचे मृत्यू सुद्धा झालेत, ज्यामध्ये 18,000 लहान मुलं आहेत. हल्ल्यांमध्ये 90% लोक बेघर झालेली असून लाखो नागरिक तंबूमध्ये वीज, पाणी आणि औषधांशिवाय राहतात. गाझा आता एक उद्ध्वस्त प्रदेश बनलेला आहे असं मत संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केलंय. 7 ऑक्टोबर 2023 पासून सुरू झालेल्या या युद्धानं मानवी हक्कांची भयावह किंमत दाखवून दिली आहे. अमेरिकेमधील सरकारी कामकाज अजूनही ठप्प असल्याचं पाहायला मिळते आणि यामुळे अमेरिकेमध्ये परिस्थिती तणावपूर्ण आहे. यावर लवकरच उपाय काढण्यात आला नाही तर सरकारी कर्मचारी, नागरिक आणि अर्थव्यवस्थांवर गंभीर परिणाम होऊ शकतात आणि या शटडाऊनमुळे सध्या 7,50,000 सरकारी कर्मचारी पगाराशिवाय सुट्टीवर आहेत. या शटडाऊनमुळे डोनाल्ड ट्रम्प चिंतेमध्ये असून त्यांनी डेमोक्रॅट्स चर्चा करण्यासाठी तयारी दर्शवली आहे. डेमोक्रॅट्स पक्षाने कोविड महामारीच्या काळामध्ये दिली गेलेली हेल्थ केअर सबसिडी वाढवण्याची मागणी सुद्धा केली आहे. मात्र ट्रम्प यांनी त्याला नकार दिलेला आहे असंही कळतंय. सौदी अरेबियाने उमरा व्हिसामध्ये काही महत्त्वाचे बदल केलेले आहेत. सरकारने केलेल्या या बदलांमुळे व्हिसा मिळवणं फार सोपं झालंय. उमराला जाण्यासाठी पूर्वी विशेष उमरा व्हिसाची आवश्यकता असायची, पण आता या नियमांमध्ये बदल झालेले आहेत. आता ई टुरिस्ट व्हिसा, ट्रान्झिट व्हिसा, वर्क व्हिसा, फॅमिली व्हिसा किंवा इतर कोणत्याही वैध व्हिसाधारकाला आता उमरासाठी सौदीला प्रवास करता येईल. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणं आणि धार्मिक पर्यटनाला चालना देणं यासाठी हा निर्णय घेतला गेलाय. नेपाळमध्ये 5 मार्च 2026 साली सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. नेपाळचे कार्यवाहक सरकार निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका घेण्यासाठी तयार आहे आणि नेपाळमध्ये सध्या राजकीय अस्थिरतेचं वातावरण आहे. सरकारने निवडणुकांच्या तारखांना अंतिम मंजुरी सुद्धा दिलेली आहे. नेपाळमध्ये मागील महिन्यांमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झालेली होती आणि त्यामुळे तरुणांनी सरकारच्या भ्रष्टाचार, नेपोटिझम, बेरोजगारी हटवण्यात अपयश आणि सोशल मीडियावरील बंदीमुळे आंदोलन सुरू केलेलं होतं आणि त्यामुळे देशामध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता पसरली. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोड झालेली होती. पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसवर पुन्हा हल्ला झालेला आहे. बॉम्बस्फोटामुळे रेल्वे रुळावरून घसरली. पाकिस्तानच्या क्वेटा शहराजवळ जाफर एक्सप्रेसला पुन्हा लक्ष्य केलेलं असून जाफर एक्सप्रेसवर बॉम्बनं हल्ला झाल्यानं या हल्ल्यामध्ये 7 जण जखमी झालेले आहेत. या वर्षामध्ये जाफर एक्सप्रेसवरील हा 7वा हल्ला आहे आणि यामुळे लोकांमध्ये घबराटीचं वातावरण. बलूच आर्मीने हल्ल्याची जबाबदारी सुद्धा स्वीकारली आहे आणि हा हल्ला झाला त्यावेळी ट्रेन पेशावरकडे रवाना झालेली होती. मार्चमध्ये सुद्धा BLAने जाफर एक्सप्रेस हायजॅक केलेली होती आणि या हायजॅकमध्ये 400 प्रवाशांना बंधक बनवण्यात आलं.
कॅलिफोर्नियामधील बीच हायवेवर हेलिकॉप्टर क्रॅश झाला आणि या घटनेमध्ये अनेक जण गंभीर जखमी झाले. हायवेच्या पूर्वेकडे जाणाऱ्या सर्व लेन्स बंद झालेल्या होत्या. परवा संध्याकाळी हे हेलिकॉप्टर कोसळलं. अद्याप कोणत्याही मृत्यूची पुष्टी नाही. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि उड्डाणानंतर काही वेळातच ते महामार्गावर कोसळलं. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होतोय. व्हायरल व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टर उड्डाण घेत असताना नियंत्रण सुटलं आणि जमिनीवर कोसळताना पाहायला मिळतंय. अल्बानियाची राजधानी तिरानामध्ये न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या झालेली आहे. हत्या करण्यात आली आहे. पिता पुत्रही जखमी झालेले असून सुनावणी सुरू असताना गोळीबार झालाय. यात न्यायमूर्ती गंभीर जखमी झाले आणि त्यांचा रुग्णालयामध्ये दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या गोळीबारामध्ये संपत्तीच्या वादामध्ये पिता पुत्र सुद्धा जखमी झालेले आहेत. तर 30 वर्षीय एल्विश याने गोळीबार केल्यानंतर न्यायालयातून पळून जाण्याचा प्रयत्न सुद्धा केला. त्याला पोलिसांनी लगेचच पकडलं आणि त्याच्याकडे बंदूक जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाचा निकाल त्याच्या विरोधात जाणार असल्याची कल्पना एल्विस याला होती आणि याच रागामधून त्यानं याच न्यायाधीशावर गोळ्या झाडल्या. 3 अमेरिकन शास्त्रज्ञांना यावर्षीचा भौतिकशास्त्रामधील नोबेल पुरस्कार जाहीर झालाय. जॉन क्लार्क, मायकेल इडोव्रेट आणि जॉन मार्टेसिन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी इलेक्ट्रिकल सर्किट्समध्ये क्वांटम टनेलिंग आणि क्वांटायझेशन सिद्ध केल्यामुळे त्यांना प्रतिष्ठित सन्मान देण्यात आलेला आहे. हा शोध भविष्यामध्ये क्वांटम संगणन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. नोबेल विजेत्यांना 11 दशलक्ष स्वीडिश क्रोना, सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येणार आहे. हा पुरस्कार 10 डिसेंबरला स्टॉकहोममध्ये प्रदान केला जाणार आहे. रॉयल स्वीडिश अकादमीने याची अधिकृत घोषणा सुद्धा केली आहे. ब्रिटनमधून 40,000 आयफोनची चोरी झालेली असून चीनला पाठवण्यात आलेले आहेत. लंडनमध्ये 40% फोन चोरींमध्ये टोळीचा सहभाग आहे. एका भारतीयासह 18 जणांना अटक झालेली असून एका आंतरराष्ट्रीय मोबाईल फोन तस्करी टोळीचा ब्रिटिश पोलिसांनी पर्दाफाश केलाय. UK मधील फोन चोरी विरुद्धची आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई आहे आणि ज्यामध्ये 18 जणांना अटक सुद्धा झाली आहे. 2000हून अधिक चोरीचे फोन जप्त केले गेलेत. विमानतळावरील गोदामामध्ये चोरीला गेलेला आयफोन सापडलेला आहे. 2024 मध्ये लंडनमध्ये 80,588 फोन चोरीला गेल्याची माहिती.